नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग बातमीनं। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये सध्या सुरू झालेली आहे। या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यासोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा या बैठकीला उपस्थित आहेत। मोदींच्या उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक पार पडते। लोकसभेच्या जागांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा जी आहे या बैठकीमध्ये होणार आहे। तर वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगरमधून पुन्हा एकदा अमित शहांना लोकसभा लढू शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर नितीन गडकरींना पुन्हा नागपुरातून संधी मिळू शकते असं देखील बोललं जातं। तर भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून तर गृहमंत्री अमित शहा पुन्हा गांधीनगरमधून लोकसभा लढणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पुन्हा तिकीट मिळणार असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारमण, परराष्ट्र मंत्री जयशंकर लोकसभा लढू शकतात अशी देखील माहिती मिळते। तर राजनाथ सिंह लखनौ, किरण रिजिजूंना अरुणाचल पश्चिम मधून लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। तर स्मृती इराणी यांना अमेठीतून तर ज्योतिरादित्य शिंदे यांना ग्वालियर मधून लोकसभा लढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आहे। शिवराज सिंह चौहान यांना विदिशाहून लोकसभा लढण्यासाठी भाजपकडून संधी दिली जाऊ शकते।